मंडळी, आपल्याकडे रोज जेवणात डाळी खाणं तर रोज असतंच, पण काही डाळी अशा असतात ज्या आपण फारशा रोजच्या जेवणात घेत नाही. त्यातलीच एक डाळ म्हणजे मसूर डाळ. लालसर केशरी डाळ ही चवीला सुद्धा बेस्ट आहे, पचायला सुद्धा हलकी आणि आपल्या आरोग्यासाठी अधिक जबरदस्त आहे. पण तरीही आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये ती क्वचितच बनते. तूर डाळ असो, हरभरा डाळ असो, मूग डाळ या नेहमीच आपण वापरत असतो, पण मसूर डाळ आठवड्यातून फक्त 2-3 वेळा तुम्ही जर खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात अनेक बदल झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रथिनं म्हणजेच प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचे आहेत. पण त्यांचं एक मोठं सत्य आहे, ते म्हणजे प्रोटीन हे आपल्या काही शरीरात तयार होत नाही, म्हणजेच रोजच्या जेवणातूनच आपल्याला ते मिळवावं लागतं. तर आपल्या शरीराला किती प्रोटीन लागतं, तर तुमचं वजन जितकं आहे तितकी ग्रॅम प्रोटीनची तुमच्या शरीराला गरज असते. समजा जर तुम्ही 60 किलोचे असाल तर 60 ग्रॅम प्रोटीन तुमच्या शरीराला मिळायलाच हवं. याचं कारण सोपं आहे. प्रोटीनमुळे आपली हाडं ही मजबूत राहतात, स्नायू आपले चांगल्या प्रकारे टिकून राहतात, जखमा लवकर भरून येतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा अधिक प्रमाणात मजबूत होते. आता मांसाहारी लोकांसाठी प्रोटीन मिळवणं अगदी सोपं असतं. त्यांना रोज मांस, मासे किंवा अंडी यातून प्रोटीन मिळतात. पण शाकाहारी लोकांसाठी हा थोडा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना थोडं नियोजन करून डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर यांचा आहारात समावेश करावा लागतो. आणि इथेच मसूर डाळ खूप चांगल्या प्रकारे कमाल करते. ही डाळ फक्त चवीसाठी नाही तर आपल्या शरीरात पोषणासाठी सुद्धा अधिक फायदेशीर आहे. अगदी पोटाच्या त्रासांसाठी सुद्धा ही डाळ उपयोगी ठरते. अपचन असो, गॅस, पोट फुगणं या सगळ्या समस्यांमध्ये मसूर डाळ चांगल्या प्रकारे काम करते. मूग डाळ जितकी हलकी असते तितकीच ती अधिक फायदेशीर असते पचनासाठी. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे मसूर डाळीमध्ये असलेलं मोलेब्डेनम नावाचं घटक. हे जरा भारी वाटतंय, पण याचा अर्थ हा अगदी सोपा आहे. आपल्या शरीरात जे टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ जमा होतात त्यांना बाहेर टाकण्यास हा घटक अत्यंत मदत करतो. आणि जेव्हा शरीरातील टॉक्सिन्स हे कमी होतात तेव्हा आपलं वजन हे आपोआप कंट्रोलमध्ये राहतं. म्हणजेच फक्त आहारावर नियंत्रण ठेवून नाही तर आपल्या शरीराची आतून सफाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी मसूर डाळ ही फायदेशीर ठरते. आणखी एक कमाल असा फायदा म्हणजे डोळ्यांसाठी मसूर डाळ अत्यंत चांगली आहे. आजकाल स्क्रीन टाइम हा प्रचंड वाढलेला आहे. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सगळीकडे आपल्या डोळ्यांवर हळूहळू ताण निर्माण होतो. अशा वेळी आपले डोळे हे थकलेले वाटतात. जळजळ होणं किंवा दृष्टी कमी होणं हे हळूहळू वयानुसार सगळं वाढत चाललंय. पण मसूर डाळीत विटॅमिन ए, सी आणि ई हे भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे डोळ्यांचा थकवा यामुळे कमी होतो, तुमची दृष्टी ही सुधारते आणि डोळ्यांवरचा ताण हळूहळू कमी होतो. म्हणूनच डोळ्यांना बळ मिळवून ठेवायचं असेल तर ही डाळ तुम्ही आत्तापासूनच समाविष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. हाडांसाठी सुद्धा मसूर डाळ एकदम फायदेशीर आहे. यामध्ये असलेलं कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे घटक हाडं आणि सांधेदुखीच्या समस्यांपासून सुद्धा तुम्हाला संरक्षण करतात. वय वाढल्यावर तुमची हाडं कमजोर होण्याची शक्यता ही अधिक वाढत जाते. अशा वेळी मसूर डाळीचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो. पचनासाठी सुद्धा ही डाळ अत्यंत उपयोगी ठरते. चांगलं पचन म्हणजे तुमचं चांगलं आरोग्य हे सगळ्यांनाच माहिती आहे. मसूर डाळ ही पचायला सुद्धा हलकी असते आणि शरीरात कफ, पित्त हे बॅलन्स सुद्धा राखण्यास मदत करते. यामुळे थोडासा वात हा वाढू शकतो, पण थोडंसं हिंग, जिरं किंवा तूप घालून तुम्ही हे खाल्लं तर सगळं परफेक्ट राहू शकतं आणि बॅलन्स डाईट हा राखता येतो. त्यामुळे पोट हलकं वाटतं आणि जेवणानंतर तुम्हाला जडपणा सुद्धा जाणवत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुद्धा ही डाळ एकदम वरदान आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण तिचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीरात हळूहळू पचतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर ही झपाट्यानं वाढत नाही आणि आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. आणि म्हणूनच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी तर मसूर डाळ आत्तापासूनच त्यांनी आहारात त्यांच्या समाविष्ट करावी. याशिवाय डाळ आयर्न, फायबर आणि फॉलिक ऍसिड यांनी सुद्धा भरपूर असते, जे रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. महिलांसाठी ही डाळ फायदेशीर असते, कारण ते शरीराला योग्य ती ऊर्जा आणि पोषण देतात. तर तुम्हाला आता समजलं असेलच ही साधीशी अशी मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे. फक्त चवीसाठीच नाही तर आपल्या शरीरासाठी पोषणाचाही खजिना मानू शकतो. वजन कमी करायचं असेल, डोळ्यांचा थकवा दूर करायचा असेल, तुमची हाडं मजबूत ठेवायची असतील, तुमचं पचन सुधारायचं असेल किंवा मधुमेहावर नियंत्रण ठेवायचं असेल तर मसूर डाळ आत्ताच तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा. फक्त आठवड्यातून 2 वेळा ती खायला तुम्ही सुरुवात करा आणि तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे जपा.
एवढे फायदे असतील तर तुम्ही ही नक्कीच तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता। अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील कमेंटमध्ये जरूर सुचवा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।